विदर्भातील अमरावती येथील गणोरी येथील संत मोहम्मद खान महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात या ठिकाणी या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। फ्रेंड्स फॉर एव्हर नावाचा एक ग्रुप आहे आणि या ग्रुपकडून अनेक पालख्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येते। खरं जर पाहिलं तर वारकरी संप्रदायात सर्व धर्म समभावाचं प्रतीक मानलं जातं। अनेक जातीपातीला इथं कुठला त्रास दिला जात नाही, तर सर्व जातीपातीचे लोक एकत्र येऊन एकतेचं प्रतीक कुठतरी घालून घेताना पाहायला मिळतात। आणि ही पालखी जी आहे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर स्वागत जे आहे ते मोठ्या प्रमाणात या पालखीचं करण्यात येत आहे। आपल्यासोबत या पालखीचे प्रमुख आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, सध्या जर बघितलं तर सर्वधर्म समभावाचं प्रतीक असणारी ही पालखी जी आहे ती आता पंढरीकर वाटचाल करते, काय नेमकं कसा अनुभव आहे? श्री संत परमहंस मोहम्मद खान महाराज श्री क्षेत्र गणोरी, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती येथून 650 किलोमीटर आम्ही पंढरपूरला एक 125 ते 150 वारकरी दरवर्षी 20 वर्षापासून राहत आहे। मोहम्मद खान महाराज हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे। आमच्या गणोरी गावाचं पूर्ण आराध्य दैवत आहे आणि सर्व धर्म समभावाचं गाव पूर्ण महाराष्ट्रात एकच एक गणोरी गाव आहे आणि त्या गणोरी गावाकडेच शासनाचं दुर्लक्ष आहे। म्हणून मी शासनाला विनंती करतो की आमच्या या सर्व धर्म समभावाच्या गावाकडे थोडंसं लक्ष द्यावं, हीच मी शासनाला विनंती करतो। आणि मोहम्मद खान महाराज हे तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांच्या काळात गणोरी गावामध्ये प्रकट झाले। जसे गजानन महाराज शेगावला प्रकट झाले, तसेच गणोरी गावाला हे मोहम्मद खान महाराज प्रकट झाले। गणोरी गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे मोठं। गणोरी गावामध्ये 1 ते 1.25 कोटी रुपयाचं मोहम्मद खान महाराजाचं मंदिर आहे। मोहम्मद खान महाराजांची शेती आहे आणि गणोरी गावाचं पूर्ण आराध्य दैवत आहे। नक्की जर पाहिलं तर सध्या जर बघितलं तर अनेक जातीपातीच्या भिंती ज्या आहेत ते समाजामध्ये पाहायला मिळतात। मात्र वारकरी संप्रदायात कुठेतरी मुस्लिम संतांच्या नावाने जी पालखी जी आहे ती दरवर्षी निघते, कसा अनुभव असतो नेमकं? अनुभव भरपूर आहे, सगळ्यांनाच अनुभव आहे। आमची गणोरी मोहम्मद खान महाराज पालखी सोहळा हा दरवर्षी सालाबादप्रमाणे आमच्या या पंढरपूरला येतो आणि सगळे लोक आमचा अनुभव घेतात, त्याच्यामुळे आम्हाला समाधान आहे। समाधान यात सांगतात कळंबमधील फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप जो आहे तो विदर्भातील ज्या काही दिंड्या जात आहेत पंढरीकडे त्यांचं स्वागत करण्याचं काम करतोय। आपण त्यांचे संवाद साधूयात। सर, मला सांगा, मागील अनेक दिवसांपासून तुम्ही इथं सेवा देत आहे, कसा अनुभव आहे अशा दिंड्या ज्या इथे येतात? आज आमचं हे 3रं वर्ष आहे। गेल्या 3 वर्षापासून आपल्या या मार्गावरून जेवढ्याही दिंड्या जातात, जवळपास 300पेक्षा जास्त दिंड्या या मार्गावरून जातात आणि आमचा 10वीच्या वर्ग मित्रांचा जवळपास 100पेक्षा अधिक मित्रांचा एक ग्रुप आहे फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणून। तर या फ्रेंड्स फॉर एव्हर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जेवढ्या दिंड्या जातात त्यापैकी जेवढ्या दिंड्या आमच्या इथे थांबतात त्या सर्व दिंड्यांना चहा, नाश्ता आणि त्यांना उपचाराची आम्ही सेवा देतो आणि ही सेवा आम्ही सातत्यपूर्ण ठेवण्याचा आमचा इथून पुढेही प्रयत्न राहणार आहे। आतापर्यंत जेवढ्या वारकऱ्यांनी आमची सेवा घेतली आहे त्या वारकऱ्यांनी अतिशय प्रसन्न मनानं समाधान या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि त्यातून आमच्या परिवारांना, आमच्या मित्रांना जो काही आनंद मिळतो तो आनंद आम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आहे। नक्की जर पाहिलं तर विठ्ठलाची सेवा करायची असेल तर मंदिरातच जावं असं काही नाही, आपण जिथं आहोत तिथून पण सेवा केली जाते, त्या मंत्र तुम्ही जपताय, काय नेमकं कसा आनंद मिळतो? आम्हाला हे आमच्या फ्रेंड्स फॉर एव्हरचं 4थं वर्ष आहे। सगळे आमच्या परिवारासह आमचे बाळगोपाळ सुद्धा आमच्या हे सेवेत असतात। नक्की जर पाहिलं तर या ठिकाणी बघितलं तर आनंद जो आहे तो व्यक्त करण्यात येतो। मोठ्या प्रमाणात स्वागत करताय दिंड्याचं, सेवा करताय, काय अनुभव आहे? आम्ही फ्रेंड्स फॉर एव्हर फाउंडेशनच्या मार्फत आज जवळजवळ 5 वर्ष झालं आम्ही सेवा देतो। जवळजवळ बरेचसे दिंडी या मार्गे जातात। आमच्या ग्रुपचा प्रांजळ मनाने प्रकल्प आहे की बाबा हे वारकऱ्याची सेवा मनोभावे करावी आणि हा आमचा सर्व धर्म समभावाचा ग्रुप आहे। हा आमचा क्लासमेटचा ग्रुप आहे। आम्ही 10वीपासूनचे मित्र आहेत, ते आजतागायत बांधले गेलेलो आहेत आणि पांडुरंगाची सेवा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आयुष्यभर घडो। जोपर्यंत आमचे हातपाय चालते तोपर्यंत पांडुरंगाची सेवा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून पांडुरंगाचरणी अर्पण हो ही आमची सदिच्छा। नक्की जर पाहिलं तर या संपूर्ण पालखी सोहळ्याच्या माध्यमातून सेवा समर्पण असेल, त्याचबरोबर सर्व धर्म समभाव एकतेचं रूप जे आहे ते कुठेतरी या ठिकाणी अनुभवायला मिळतं। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, कळंब, धाराशिव।